मित्रांनो, नुकतंच सुप्रिया सुळे यांच्या मुलीचं लग्न झालं आणि संपूर्ण महाराष्ट्राला एकच प्रश्न पडलाय की त्यांच्या जावयाची जात नेमकी कोणती. कारण ज्या पवार घराण्यावर नेहमीच आरोप होतो त्यांनी महाराष्ट्रात जातीचं राजकारण केलं, ज्यांच्यामुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला असं म्हणतात लोक. आज लोक विचारतायत, जात फक्त गरिबांचीच असते का? गरिबांनीच फक्त जाती जातीत लढायचं आणि नेत्यांनी मात्र त्यावर आपली राजकीय फोळी बाजून घ्यायची. आता या घराण्याचे स्वैरिक बघा मित्रांनो. शरद पवार मराठा समाजाचे, सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे हे कायस्थ समाजाचे आहेत आणि आता जावई सारंग लखानी हे गुजराती समाजाचे, त्यामधल्या सिंधी समाजाचे आहेत मित्रांनो. लखानी कुटुंब हे नागपूरचं खूप मोठं व्यवसाय कुटुंब असून वॉटर रिसायकलिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात त्यांचे करोडोंचे उद्योग आहेत. विचार करा, मतं मागताना ज्या मराठा समाजाचा अभिमान सांगितला जातो तो स्वतःच्या घरात जावई निवडताना का चालत नाही? कारण श्रीमंताच्या जगात मित्रांनो जात नाही तर पैसा आणि स्टेटस पाहिलं जातं भावा. या शाही लग्नाचा थाट तर बघा. संगीत सोहळ्यात थेट बॉलिवूडचा बादशाह म्हणजे शाहरुख खान येतो आणि सुप्रिया सुळे यांच्या गालावर पप्पी घेतो मित्रांनो, किस घेतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. पण त्याहून मोठा राजकीय खेळी बघा. एका बाजूला इंडिया आघाडी मोदी अदानींना संपवायला निघाली, पण याच लग्नात राहुल गांधी आणि गौतम अदानी एकाच सोप्यावर शेजारी बसून गुलाबजामुन खातात मित्रांनो. महाराष्ट्रात पवारांचा अर्धा गट सत्तेत मज्जा मारतोय आणि अर्धा गट विरोधात राहून सहानुभूती घेतोय मित्रांनो. जगातील कुठल्याच नेत्याला जी गोष्ट जमत नाही ती पवारांना जमते मित्रांनो, म्हणूनच त्यांना धुरंधर खेळाडू म्हणतात मित्रांनो. पण सर्वात मोठा विरोधाभास आहे, अजितदादांच्या घरात नुकतीच दुःखाची घटना घडली. अजितदादा गेले. सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा याच तुतारी गटाने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती मित्रांनो. पण अजितदादांच्या घराला जाण्याला वर्षही झालं नाही, तोच सुप्रिया सुळेंच्या घरात लग्नाचा एवढा मोठा जल्लोष आणि सनई चौघडे वाजले मित्रांनो. आणि अजितदादा गेल्यानंतर अवघ्या 5-7 दिवसातच हे लग्न जमलं होतं. मग ज्यांना सुनेत्रा वहिनींचं पद स्वीकारणं खटकलं होतं त्यांना स्वतःच्या घरात लग्न कार्य करताना कुटुंबाच्या दुःखाची जाणीव झाली नाही का? हा दुटप्पीपणा नाही का मित्रांनो? यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते, मोठे राजकारणी लग्न करताना किंवा उद्योग करताना कधी जात पाहत नाहीत मित्रा, ते फक्त स्वतःचे हित संबंध जपतात. मग आपण सर्वसामान्य लोक गावागावात कट्ट्यावर एकमेकांच्या जातीवरून का भांडतोय? निवडणुकांमध्ये आपण एकमेकांचे डोकी फोडतो आणि नेते रात्री एसी हॉलमध्ये एकत्र बसून मज्जा करतात मित्रांनो. म्हणूनच सांगतो, नेत्यांच्या जातीच्या राजकारणाला बळी पडू नका, शहाणे व्हा. हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणांपर्यंत पोहोचवा आणि मित्रांनो शेअर करायला विसरू नका आणि फॉलो पण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू.